नमस्कार, मी सौ श्रेयसी कर्वे. समर्थ रामदास भाग 3. कालच्या भागामध्ये आपण बघितलं, समर्थांनी राम हे उपास्य दैवत ठरवलं, पण तो रामही धनुर्धारी राम आहे. का तर धनुर्धारी रामाने दैत्यांना मारलं, सर्व लोकांसाठी निर्भय सुखसंपन्न धर्माधिष्ठित असं रामराज्य स्थापलं. असंच रामराज्य पुनश्च या भूमीवर निर्माण व्हावं म्हणून धनुर्धारी रामाची उपासना त्यांनी लोकांमध्ये प्रसृत केली. श्रीराम, हनुमान आणि तुळजापूरची भवानी ही 3 त्यांची उपास्य दैवतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणीही त्यांना रामप्रभूच जणू अवतरलेले दिसतात. समर्थ म्हणतात की स्वराज्य स्थापनेसाठीचे शिवरायांचे प्रयत्न जर सिद्धीस जायचे असतील तर सर्व समाज बलशाली, स्वामीभक्त आणि प्रसंगी प्राणावर उदार होऊन मारिता मारिता मरणारा असाच व्हायला हवा. म्हणूनच श्रीरामरायाच्या जोडीनेच जितेंद्रिय, बलसंपन्न अशा मारुतीची उपासना समर्थांनी समाजामध्ये रूढ केली आणि त्यासाठीच संप्रदायाची स्थापनाही त्यांनी केली. आपण चालू केलेलं हे धर्मकार्य शिष्य परंपरेने पुढच्या पिढ्यांमध्येही चालत राहावं या दृष्टीने या संप्रदायाची जडणघडण त्यांनी केलेली दिसते. त्यांच्या या संप्रदायाला श्री संप्रदाय, समर्थ संप्रदाय किंवा दास संप्रदाय अशा निरनिराळ्या नावाने ओळखतात. आपले उपास्य दैवत आपला उद्देश निश्चित केल्यानंतर एका राष्ट्रीय ध्येयाने समर्थांनी समाजाची संघटना करायला सुरुवात केली. सगळीकडे हे कार्य प्रसवण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी काही महंत निर्माण केले. प्रत्येकाला एक मठ बांधून दिला. समाजाचे प्रबोधन करण्यासाठी समर्थांनी सुमारे 1100 महंत आपल्या आयुष्यामध्ये निर्माण केले. महंत होण्याची पात्रता ज्याच्या अंगी आहे असं समर्थांना वाटे अशा 20-22 वर्षातल्या ब्राह्मण मराठा तरुणांना समर्थ निवडत असत. त्यांना काही काळ स्वतःजवळ ठेवत असत, योग्य शिक्षण देत असत आणि मग काम करण्यासाठी कोणत्या तरी विभागामध्ये पाठवून देत असत. आपल्या संप्रदायाची 20 लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत आणि ही लक्षणं स्वतःच्या अंगी बाणवली पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष होता. महंतांनी समुदाय करावा आणि त्या समुदायामध्ये एकजूट आणि शिस्त ही प्रामुख्याने हवी असं त्यांचं मुख्य सांगणं होतं. या रामदासी मठामध्ये रामपंचायतनाची स्थापना केलेली दिसते. पुढे वीर मारुती उभा असतो. दासबोध इत्यादी ग्रंथ तिथे असतात. मठाचा खर्च हा भिक्षेवर चालतो. समर्थांच्या हयातीत त्यांच्या या संप्रदायाची वाढ झपाट्याने झालेली आपल्याला दिसते. त्यांचं अद्वितीय असं कर्तृत्व, वक्तृत्व आणि त्यांना मिळणारे राजसहाय्य या सर्वामुळे हे अद्वितीय कार्य झालं आणि त्यांचे अनेक शिष्य पारमार्थिक क्षेत्रामध्ये अधिकारी पुरुष गणले गेलेले आपल्याला दिसतात. परंतु पुढे महंतामध्येच कलह झाले. राज्यकर्त्यांकडून जमिनी इनाम म्हणून मिळवायच्या आणि त्यावर मठ चालवायचे एवढी माफक आकांक्षाच त्यांच्याजवळ उरली. समर्थांच्या पश्चात त्यांची जागा भरून काढेल असा एकही नेता नव्हता. चाफळा आणि सज्जनगडला दरवर्षी महंत मेळावा भरत असे. औरंगजेबाच्या दख्खनच्या स्वारीमुळे हा महंत मेळाही बंद झाला. समर्थांनी उभारलेल्या मठमंदिरांना उतरती कळा लागली. तिथलं चैतन्यच नाहीसं झालं. अक्काबाई देशपांडे किंवा अन्य शिष्यांनी चाफळ आणि सज्जनगडचे मठ नित्य नैमित्तिक चालवून काही दिवस सांभाळले. परंतु आपला संप्रदाय तेजस्वी करण्यासाठी समर्थांचा वारसा ऐतिहासिकदृष्ट्या चालवण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही. गोंदवलेकर महाराज, गोमंतकाचे विनायक महाराज मसूरकर, ल.रा. पांगारकर इत्यादींनी आपापल्या परीने संप्रदायाला तेजस्वी बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फारसा यशस्वी झाला नाही.
शिवाजी महाराजांनीही रामदासांचा उपदेश घेऊन त्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं. समर्थांनाही शिवाजी महाराज हे रामराज्याचे संस्थापक अशा रामप्रभूंचे अवतार असल्याचे वाटत होते, हे आपण मागेही बघितलं. महाराजांना लिहिलेल्या एका ओवीबद्ध पत्रामध्ये महाराजांची महती सांगताना स्वामी म्हणतात की निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा. पुढे ते महाराजांना सांगतात की सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती, सांगणे काय तुम्हाप्रती, धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. अशा या रामराज्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी निर्माण करणे म्हणजे धर्मस्थापना करणे, हेच स्वामींनी आपलं अंगीकृत कार्य मानलं. त्यासाठीच त्यांनी वाङ्मय निर्मितीही खूप मोठी केली. कशी ते पाहूया उद्याच्या भागात.